आणि एक अपघाताची बातमी येते। मुंबईच्या नेव्ही नगर भागामध्ये कारच्या धडकेमध्ये सायकल स्वाराचा मृत्यू झाल्याचं समजतं। एक महिला ही कार चालवत असल्याची माहिती समोर येते। गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात। गणेश, ही महिला कोण होती आणि हा अपघात नेमका कधी झालाय? नम्रता, काल संध्याकाळची घटना आहे आणि अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे, कारण या अपघातामध्ये 12 आणि 7 वर्षाच्या दोन मुलांची मृत्यू झाली आहे। लान्स नाईक संतोष कुमार रॉय हे आपल्या त्यांच्या पत्नीला गाडी शिकवत होते। पत्नीचं नाव संगीता रॉय आहे। या दोन्ही तिथे त्यावेळेस गाडी चालवत होते आणि त्याच वेळेला हे दोन्ही मुलं अक्षांश आणि अभय हे दोन भाऊ आहेत, हे सायकलवर तिथनं येत होते। या दोघांना तिथनं येत पाहता संगीता पॅनिक झाली आणि तिने ब्रेक दाबण्याऐवजी तिने ऍक्सिलेटर प्रेस केलं आणि त्यामुळे गाडी जी आहे भरवेगानं त्या सायकलला त्यानं धडक दिली। धडक दिल्यानंतर 7 वर्षाचा अभय जो आहे तो रस्त्याच्या दुसऱ्या कडेला गेला। डोक्याला त्याच्या इंजुरी झाली आणि अक्षांशला संगीता गाडी चालवताना किंवा तिनं त्या आपल्या गाडीसोबत त्याला ट्रॅक केलं आणि पुढेपर्यंत एका झाडाच्या इथपर्यंत तिला गाडीसोबत ट्रॅक करत घेऊन गेली। हे पॅनिक झाल्यामुळे सगळं झालं आणि या अपघातामध्ये दोघांना सिव्हिअर इंजुरी झाली आणि दोन्ही मुलांची INS अश्विनी या रुग्णालयामध्ये मृत्यू झाली। या दोघांना म्हणजे लान्स नाईक संतोष कुमार रॉय आणि संगीता रॉय त्याच्या पत्नीला दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पोलिसांनी घेतला आहे, पण दोघांना आज सकाळी कोर्टाकडून जामीन मिळालेला आहे। नक्कीच गणेश, अत्यंत दुर्दैवी घटना। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।